बारामती आणि पुरंदर तालुक्यासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या नाझरे धरण यावर्षी कोरडे ठाण पडलेले आहे। आपण आहोत नाझरे धरण या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीचा खंडेराया सोमवती अमावस्येनिमित्त शाही स्नानासाठी या धरणात येत असतात आणि लाखो भाविक देखील दरवर्षी या धरणात स्नानासाठी येत असतात। परंतु यावर्षी हे धरण 0% झालेले आहे। कसल्याही स्वरूपाचं या धरणात पाणी नाही। बारामती तालुक्यातील आणि पुरंदर तालुक्यातील अनेक गावे याच धरणात पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत। परंतु यावर्षी कसल्याही स्वरूपाचं पाणी नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंताग्रस्त आहेत। धरणाशेजारी जेजुरी असेल किंवा जेजुरी शेजारील औद्योगिक वसाहत असेल या धरणातूनच पाणी साठा तिथे दिला जातो। परंतु येथील लोकांना देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे। काही दिवसापूर्वीच केंद्रीय दुष्काळ पथकाने या धरणाची पाहणी केली होती आणि तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी सांगितले होते। परंतु अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना झालेल्या नाहीत। साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या दुष्काळामुळे यावर्षी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे आणि हा सामना किती दिवस शेतकऱ्यांना करायला लागणार, कारण अजून 4 ते 5 महिने पावसाचे बाकी असताना देखील आत्ताच धरण 0% झाल्यामुळे शेतकरी वर्गाला पिण्याच्या पाण्यासाठी असेल किंवा शेतीच्या पाण्यासाठी असेल, विशेषतः जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।